टेन्शन येत नाही. काय चालू गाडी यांचं? अहो मी काय म्हणते, आता काय काय करायला? आता मला अवतारायचं ना. आता काय अवतारायचं? हा मग मला सोडायला येत का? आता तू निघाली की लगेच? माझ्या भावाचा फोन आलता आत्ताच, हा बोलणं झालं मग. काय ते म्हटलं दिवाळी होऊन किती दिवस जाईल, तू अजून आली नाही. मग आता दिवाळी होऊन गेली. मग आता काय बोलू ते मला? मग जाऊन येते ना अरे दिवाळी. काय जाते आता का पाण्या पावसाचे दिवस आहे, काम चालले. अहो माझ्या इथं पण दुख राहिलं, मग कामात काम यायला भेट. तुझ्या इथं काय ते दुखत आहे रे. त्याची- बस कामामध्ये झालं तुझ्या इथं लगेच. तिला शुगर जावं का लगेच? जावं का माणसा? जायवर नाही, काही नका बोलू माझ्याला. जर गेली तर आपण टपके जाऊ. हा शांत बस. तिला एक तर शुगर बीपी असं काही बोलत नका जोबर तुम्ही. कामाला बी लागलंय. हा, बस आला फोन आहे भावाचा आणि आला आईचा फोन. तुम्हाला नाही यायचं ना, येऊ नका, मी चालले माई. हा जाय तुला जायचं जाय. हा तुम्हाला नाही ना हिला काम बा खायचे पैसे तुझे. हाताने करून खा. बस लोक खाते बायका बाहेर गेले. मग आता किती सरीची मी उद्या दिवस रेंटवर होईल. बरोबर का? हा स्वयंपाक करून ठेवला ना आता मला. हा हा अगं मागते का आला तो बहिणीचं लग्न होतं लहान हा तेव्हा महिनाभर गेली. हा मग अरे तेव्हा मला हातानेच करावं लागले ना. आता हाताने करा ना, काय बिघडलं? तर बायकोच लागायची काय? अरे तो गाडच बरे गाडच हा उठले का सुटले हा बायको काला केली नाही काय? काय जर हाताने जर करायचंय तर मग बायको का आलाय? आणि हात कोण चाललं काय काय नाही करायचं? हातानेच करायचं हा. तर बायको का आलाय? काय आला म्हणजे बा- काय 4-2 दिवस जाऊन एक काय? हा का? तुमचं काय उक्त नाही घेतलं आम्ही. मग तुला माहिती आहे ना तो आपल्या नवऱ्याला जमत नाही बरं. तुम्हाला सगळं जमत. जा मी कुठं जात मी जा मी जात तुम्ही हाताने करते ना. काय हाताने कच्चा मच्चा खावा लागत काय करते? बरं तेवढंच करा. मी ना तिकडून तुम्हाला ना थोडेफार आपले पैसे बी आणते. मी याच्या कुत्याच्यावर जर काय आणलेलं करू खायला तर ते तुला सहन होत नाही. अहो भाऊ मला पोत करून देणार आहे माहिती का, म्हणून चालले मी. कधी तो म्हणला दिवाळीला ये तुला पोत करून देतो म्हणे. 1-2 तोळे जार करून जरा. आपले पैसे वाचते ना. नाही पैसे नाही वाचायचे आपले बरोबर ते आहे तर घे काढीत राही त्यांच्याकडून. हा मग तो आता आई बाप आहे जेव्हा तरच तुला देतील ते. हा ना मग. आई बाप मला तुला कोणी विचारणार नाही. हा अहो मला गरज नाही, मला आहे ना तुम्ही. हा, मग आता तुला तर माहिती आहे का नवरा आयुष्यभरच आहे नवरा काय. बस जाऊ का? काय बस गाडी लवकर ये बा. जाऊ एकदा दे. गाड्याला गर्दी लय जरा थोडीशी जपून बस जरा हा. गाडी मध्ये. हा हा चालेल चालेल. हा बस न जाते ना मग. बस न जाय. कटराकला हात देऊन. नाही नाही नको तर ट्रक पाहते तर कधीच जाऊ नको ग. किती का चांगले राहते लोक. अरे नाही ना तू काय सांगा तुला विश्वास आहे काय गाड्यावर? बरं मी चालले, बस न जाते, माझी चिंता करू नका. बघ पोहोचल्या मला फोन करतो भावाच्या फोनवरून. हा हा? चल जाऊ का मग? हा जाय. आणि मी काय ते आता काय? घर उघडं टाकू नका. नाही नाही चावी चावी तुला इकडे. हा चावी तुले हा. घर उघडं टाकू नका. इकडे चित्र बाबा आपले बरं का. हा मग हा ते कोंबड्या कांबड्या तिकडे जातील. आई चावलं काय नाही रे. बस चावलं तुम्हाला काही. जाऊ का मग मी? हा बेकार माणूस मी. हा लवकर ये. हा चला आता बैला आणतो. हा झोपितो लगेच काढचे. पण आपण तिला कसं रेटून बोललं तसं दाखवावं लागलं. पण आपण आपल्याला ती गेल्याशिवाय बाहेर शेजारच्याला शांतीला भेटता येत नव्हतं ना. मग आता बाकी 2-3 दिवस मोका भेटला आपल्याला, चांगला चान्स भेटलाय. माझ्या मारून घेतो मस्त आहे. आता बकळी म्हणतो 2 दिवस काही 8 दिवस राहील टेन्शन नाही. मी हाताने काला करून काही तीच बसून जाईल मला. आता टाइम झाला, बस बी लागल मला. यांना सांगेल घर बी उघडं टाकू नका, पण काय माहिती काय कर. आता ना शांतीला फोन लावायचं शेजारचीला. हॅलो हा बोला ना बाबराव. कुठे आहे तू? आहे ना घरी. अरे वा घरी का? हा मग आता एक कर ना, काय हो? ये ना आपल्या गोठ्यामध्ये. हा काय बाय तुमची बायको राहते? नाही ना तिकडे बाहेर आता 5-6 दिवस. 5-6 दिवस? हा बाय तुमची मजा आहे मग. हा माझ्या म्हणजे बाज का बरं झाली भाऊ गेली ती. नाही तर मला तो अशी भेटायला वेळच भेटत होता ना. हा ती गेल्यावर तुम्हाला महाध्यान आणि येतं. मग बरोबर आहे ना. आता काय सांगत केले सौशे खात सारखी. हा ती असल्या मग मला विचारते नाही. अय तरी अजून मध्ये भेट देतोय की नाही तुला? असं नाही काय? बरं पुढे येऊ मग. आपल्या गोठ्यात आहे गोठ्यात. हा हा नेहमीच्या जागी. हा नेहमी जागी. आलेच 5 मिनिटात. बर बर चालेल चालेल. वा वा आई झाली आता शांतीवर राहिली. काय टेन्शन आता घेतो माझ्या मारून. आता काही टेन्शन नाही. चल बाई बाबरावनी बोलावले. बाबराची बायको गेली वाटते. गेली का काढून दिलं काय नाही या बाबाने माहेरा. याचा काय भरोसा नाही आहे. तिच्या माझ्यासाठी ना काही करील तो. बायकोला दिला असेल काढून. आणि मला लगेच फोन केला. कुठे काय माहित नाही बाबराव. बाबराव बाबराव कुठे गेली बाई? मला इकडे पडत यायला सांगितलं. हा
बापरे काय बाबराव तुम्ही तुमची बाई हा पण मग आठवण तेव्हाच नाही पण अजून मधून येते मला हा अजून म्हणून भेटतच तरी आपण मग अजून म्हणून का करतेच मला तुम्ही मग कोण किती वखत फोन केले तुला आज नाही खोटं बोलायचं नाही फोन बरं, करीत जाऊ दे, किती दिवस बरं आता गेले ती ना 5-6 दिवस गेली आता काय टेन्शन नाही बरं. जेव्हा खावायला तू माकच राह हा ना हा तुमच्याकडेच तेव्हाच काय आता स्वयंपाक करायचा हा. आपण आपल्याच बांगल्यात राहू हा ना चालेल ना बरोबर हा, आपलं गोठ्या ना आपण सांग तर बायको गेली तिच्या भावाने बोलावलं हा हा म्हटलं जायचे ना जा आधी तर नाहीच म्हणलं तिला जाऊ नको हा ना म्हटलं नको संशय तुम्ही मुद्दा म्हणत असतील गेलं जाऊ म्हणून. हा. हा माहिती तुमचं आणि डोकं बस, तिला म्हटलं जाऊ नका रे येडापणा नको करू कामाचा दिवस आहे हा. नाही म्हणा मला काम आहे म्हणा मा भावनले अर्जुन बोलवले मला 2 तोळ्याची पोत बनवणार आहे हा. चांगले म्हटलं मग बरं आता काय, मंडळी मग गेली निघून बघा बरोबर आता आपलंच राज्य आहे. हा हा मग आता काय करायचं सांग काळ होऊ शकत जमलं मग आता पुढं यानं चांगलं कामावर काढ टाइमपास काही आणि तुम्ही मला गंठन करणार होते ना अरे करेल ना आता काय तुला दम नाही का पण उद्या सकाळी लगेच करून घेऊ आपण दोघंही जाऊ हा हा लगेच बोलून आणू चालेल बरं. डायरेक्ट नाशिक जाऊ बनावलं हा चालेल ना काय तुम्ही खोटं बोलत आहे नीती नाही काय नाही नंतर नाशिकला जाऊन मुंबईला जाऊन चाल तुला काय टेन्शन नको तू आता नाही ते माझ्या जवळच राहणार आहे हा आणि तो अचानक चाल म्हणायचं लगे आवरलं म्हणा आणि चला नाशिक म्हणा बरं. लगेच गंठन करून घे हा ना ते 3.5 तोळा झाला जाऊ दे पहिल्यापेक्षा तू आता लय भारी दिसायला लागली काय हा का शपथ ना खोट नाही होत रे. ही केस पाय कशी दिसते आहे. हा काय झालं काय सांग एकदम मऊ मऊ केस आहे धावाली तुमची माझी काय जेव्हा एकदम कडक आहे काय करावं लागत काय माहिती हा तुमची लई गोड्याच्या टाईट राहत हा? सारख्या हा. हं? तू तुझ्या आता पहिल्या सारखी म्हणजे एकदम अशी दिसत पहिली तरी एवढी खातात ती हं? हाताला काय झालं नाही चांगली ना गो हा, हा. अहो, मी आवडते ना मला तुम्हाला खरंच आवडते. तुम्ही तर मला इतके आवडत आहे ना हो ना? का मापच नाही मला तुमची टोपी बीपी हा. काय एकदम लाजवाब आहे खरंच हा. मला लय आवडतं बाबा दे ना मला एक पप्पी दे ना आता पुढं हाताने माझ्या इकडे कोणी आता आपण दोघे नका, नका, तुमच्या- कर नाही पप्पी दे नका एवढं. घरात चला घरात आता घरच आहे ना आता घरात गेलं का मग तुम्ही पप्पी घ्या नाही तर काही का इडं नाही बरं का इडं नाही द्या इकडे काय होईल नाही नाही नका नका हा? चला आपण घरात जाऊ हा याला दरवाजे नाही ना हा मग इकडे मोकळे तिकडे मोकळे बापरे अरे बाप राहिलं जीवाचा जीवलग मित्र बायको कुठं गेली 10-12 दिवसापासून तो काय करू राहिला त्या शांती संग भेटली तर बरं होईल तिचा बी हात रास्ता माहेर किती दिवस झाले हो बरं झालं वहिनी. अरे 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 काय झालं सत्यानाश झाला सगळा कशाचा तुमच्या प्रपंचाचा झाला म्हणजे होण्याची शक्यता आहे झाल्यासारखाची बरं झालं मी जर पाहिलं नसतं ना तर तुमचा प्रपंचाचा सत्यानाश झाला समजून. झालं काय ते सांगा चाललंय तुम्ही इकडे मी चालले मारायला माझे आजारी आहे हा. भेटायला चालले मला सांगा दीपोळी होऊन अजून किती दिवस झाले दीपोळीला बी 8-10 दिवस जाऊन बसल्या बस बस काय गेले नाही, नाही, गेलेच नाही. नाही ही खोड तुमची नडू राहिली हा. आम्ही गेलेच नाही काय झालं ते सांगा मला ही खोड इतकी नडू राहिली तुमचा प्रपंच उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे याच्यातच काय समजायचं ते समजून घ्या म्हणजे मी झालं माझ्या स्वतः डोळ्यांनी पाहिलं काय आता माझा जीवाचा जीवलग मित्र आहे बाबूराव हा तो आता काय मला बोलायची लाज वाटू राहिली पण त्याला कशी लाज वाटणं तेच समजा ना आपण झालं काय नेमकं मला तुम्ही मुद्दा तर सांगा ना अहो तुम्ही 8-8 4-4 दिवस जात्या या खेट्या बंद करा ना त्या नवऱ्याला आवरा ना थोडस नवरा घरी आहे हाय घरी हाय आणि मग? मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं त्या गोठ्यामध्ये तिकून मळ्यातून येत होतो पाईपलाईन फुटली म्हणून माझी वाली हा आणि सहज मी डोकलं बतिडत तो कोणता मला नाही का हा आणि त्याला काही दरवाजा वगैरे नाही त्या गोठ्याला मी सहज असं बितडीनं रस्ता आहे तिथून आणि पाहिलं पाहत होतो तो शांतीच्या गळ्यामध्ये हात घालेल ना तुमची शेजारची नाही हा. का सगळं गाव तिला शांताबाई म्हणतं पण आता मी तिला शांतीच म्हणणार आहे तुम्ही ना थांबा आता मी जाते घरी बर का माझं नाव नका सांगू हं? नाही नाही तुमचं नाही तर हे बघ, आमची दोस्ती मोडल हा ना आणि त्या शांतीच्या गाळ्यामध्ये हात घालून येऊ होतं तुम्हाला तुमच्या दोस्तीचं हा. कसं आहे बरं? मी आज ही कॉल नाही केलं, कुठे गेली? का? बाहेर या घरात आहे का काय काय माहिती आले का बाहेर घरात आम्ही स्वप्न खरं घर तर उघडच टाकून गेले त्यांना सांगितलं होतं ना घराला कडे लावून जा म्हणून. आता मला ना बरं गाण, तू आज काय भाजी बनवायची आपल्याला काय बोलू सांगा सांग तूच सांग तुमच्या आवडीचं वरून घ्या. मटण आणू का हा, मटण आणा, मस्त दोघं रसा पिऊ आपण हा रस्सा पिऊ मस्त जोरात जेवण करू आणि लगेच मस्त लगेच झोपू अगं बाबा काय कौतिक चाललं हा काय? काय मटण आणि रस्सा आणि हेच घर भेटलं काय तुला हा आणि तू गेली होती का ग? कुठे गेली होती माहेरी मी जायची वाट पाहत होते तुम्ही जायची वाट पाहत होते का काय थांब तू कुठे चालली थांबली ना मी नाही नाही बाथरूम जाऊ दे त्याला जाऊ दे हा
जाऊ त्याला काय कसं काय जाऊ दे? म्हणते? अरे ती काय करायला ती मला म्हणा थोडं शेण द्या हा. वाट्यातलं त्याला सारवायला. सारवायला असं तुम्ही थोडं बाजूला मला पाहू द्या तिच्याकडे काय का ग मी आहे तर मी जात तू लगेच माझ्या घरात आली नाही का आता आई मी शेण न्यायला आले ती मला वाटा सारवायचंय हा त्याच्या शेण मागायला लागली. हा आणि मला ते भुग्यानं सांगितलं का दोघं गळ्यात गळ्या घालून बसले म्हणे नाही हो, नाही. गोड्याला हा कोणते गुगे त्याच्याकडे पाहते ना मी पाहिजे त्याच्याकडे जाऊ हा. बरं बाड्या तुला कळतं काही तुम्हाला हा? माहिती ना बाबराव मला पाठी शेण, हा. मग शेणाची हा बा तुम्ही ना शेण मागितलं शेण मी अर्ध्या रस्त्यातून वापस आले माहिती का अगं मी तिकडे काम आवतच काम चालू होतं ना मी ते सोडत जाईन मला आवाज दिला म्हणा बाबराव भाऊ इकडे या, बाबराव भाऊ इकडे या. म्हणलं हे बाकीचं काय सांगा का तुमचं लपडे ना शांती सोबत ए बाबा नाही जरा नाही ताई, नाही असं काही नाही काय बोल बाई अहो, बकड्या अगं काय मोठ्या घरची बाई येते कस काय मिळलं मटण आणि रस्सा खायला आपल्या घरी कसं नाही काय काय झालं बोलले तू बाहेर गेली मग तिला काय म्हणलं भाजीला काय आणू का जेवायला तो येतो हा. ते म्हणा आणा म्हणा ते मला स्वयंपाक करून देशील मी तिला सांगितलं बायको बाहेर नको, गेली तुमचं लपड्याचे बाई बायको बाहेर गेली. धोका देऊ राहिले बरं का मला. नाही, येते मी, हा. ये तू ये तू थांब ना तू कुठे जाती तिला जाऊ दे तुम्ही चला. अगं जाऊ दे, तुम्हाला घरी नाही. पोरं रडत तिथे जाऊ दे. याच्यानंतर जर शांती मला तुमच्या संग दिसली हा. तर मी एक तर तिला मारीन नाही तुम्हाला मारीन म्हणजे हा दोघातून एक मारीन मग अच्छा. Direct. ते चुकाच बोल म्हणजे रे, चला माझ्या संग. आता माझ्या पुढं? भावाला सांगते सगळ्यात सांगते तिला मग तिला काय आली ती मला असं करतो म्हणून हे बाबूराव याला द्या म्हणजे तिकडे